आई हे झालंय. हे असं नुसतं झटपट करून ऑर्डर येत नसते. मार्केटिंग कसं एकदम प्रोफेशनल लागतं. अरे संतोष, सगळ्या बाजूनी प्रयत्न करायचा, म्हणजे नुकसान काय त्यात झालं तर फायदाच होणार आहे. आणि आता ते काय म्हणतात ते सोशल मीडिया, त्याचा आता सगळी तुम्ही तरुण मंडळी किती फायदा उचलता. मग आपल्या व्यवसायासाठी वापर करू, नाही का ग सिंचना? हो आई, अगदी करेक्ट आहे. आओ जरा बघता का कोण आलंय ते. बघतो. ऑर्डर नको सोडू. पण आलंय दुपारी म्हणलं. काय काम? मी तुमच्याकडे दळणाची ऑर्डर घेऊन आलोय. 1 मिनिट. वीणा, दळणाची पिशवी घे यांच्याकडून. हा येते. द्या. दळण घेऊन आलात ना. माझी दररोजची ऑर्डर असणार आहे. पिशवीत मावणार नाही, पण मी गाडीवर पाठवून देईन. रोज साधारण 50 किलोचं पोतं असेल. 50 किलो. आई 50 किलो? तुम्ही माझा तो बोर्ड बघून आलात ना? हा? नाही नाही, तुम्ही सोशल मीडियावरचं रील बघून आलायत ना? हा, मी ते पॅम्पलेट बघून आलोय. अरे वा, छान छान. काही काळजी करू नका, आम्ही ही ऑर्डर घेतो 50 किलो दळण दळायची. हो. ए आई, चालेल काय? व्यवहार तर ठरू दे आधी. थांब, मी बघतो व्यवहाराचं. हे बघा, व्यवहार आम्हाला एकदम. अहो, तुम्ही 1 किलो साठी 10 रुपये घेताय ना. माझी ऑर्डर मोठी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मला प्रति किलो 8 रुपये लावावे. 8? चालेल. चालेल काय आई? ठीक आहे, चालेल. अगं, वीज बिल चालेल काय? वीज बिल केवढं होतं? हे बघा, तुमचं नाही माझं नाही, 9 रुपये करूया आपण. 9 रुपये. आणि त्यात डिलिव्हरी नाही. हा, एवढी मोठी ऑर्डर आम्ही डिलिव्हर नाही करू शकत. हो, नाही नाही, ऑर्डरची पोती मी घेऊन येईन आणि डिलिव्हरी सुद्धा मी घेऊन जाईन. याची जबाबदारी माझी राहील. तुम्ही फक्त दळण करून द्या. अरे वा, चला मग, व्यवहार पण ठरला. दादा तुम्ही आत या ना, बसा, चहा टाकते. नाही नाही नको. 1 मिनिट, मी आलोच. काही तू किती घाई करतेस? हा, आता नुकसान केलं असतंस. बघितलंस, माझ्यामुळे 1 रुपया वाढला. 9 रुपयाने घेतलं. आणि मी डिलिव्हरी चार्जेस वाचवले. दोघांचे मनापासून आभार. अहो, जरा हात लावता का? तसं काय एवढं ते? अहो, एवढंच आहे ना, त्यात काय? चल तर मदत कर. चल ये. सावकाश सावकाश, दोन्ही हाताने करा. थांबा, आम्ही नेतो. हा, सावकाश. सांभाळा. वीणा, ये ग. आले आले. जवळ. हा, दादा खूप आभार तुमचे. तुमचं अभिनंदन. तुमच्यासोबत आता आमची डील झाली. दादा तुमचे मनापासून आभार. नाही म्हणजे आमचा व्यवसाय तसा नवीन आहे, तरी तुम्ही इतका विश्वास दाखवताय. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळं नेटाने करू, अगदी निगुतीने. निघूयात का आता? मी वॉशरूमला जाऊन येते. मी पण येते तुझ्यासोबत. अगं असं काय करतेस तनू? तू का पॅनिक होतीयस तनू? रिलॅक्स. हे बघ, एनिवे वॉशरूम तिथे एकच आहे. थांब, नाही तर मी लगेच जाते आणि लगेच येते. थांब. सई.
15, 7, 3 आणि 2. अच्छा म्हणजे 2, 3, 5, 7, 12 आणि 15 म्हणजे 27 किलो ना 27 किलो. वहिनी हे बघा आपल्या रीलला किती भारी रिस्पॉन्स आलाय ते. हे बघा कसली ऑर्डर आली आहे. हो ना, खूप मोठी ऑर्डर आली आहे ती पण आपल्या रील मुळे. मी बोलले होते ना, आपण स्मार्ट वर्क केले ना की रिझल्ट लगेच येतो. क्या बात माझ्या वहिनी, म्हणून तर त्यांची माझी बायको आहे. चल ट्रेंडिंग काहीतरी काढूया. चल मला असं वाटतं भावना, पुढच्या 12 तासात एकतर तू माझ्याकडे परत आलेली असशील, नाहीतर या जगातनं हा सिद्धिराज गाडे पाटील निरोप घे. आई हा यांना चहा कसा मिळाला हा भावना ए भावना हा अगं मी इथे बसलोय चहा कोणाला देतेस तिथे हो 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 पण सिंचू, तुझ्या रील मुळे फरक पडलाय बघ बिझनेस मध्ये. काय तुमच्या रील मुळे हे रील तुम्ही आत्ता टाकलेत आणि ते गेले अख्ख्या जगात. मी तो बोर्ड आहे ना 2 दिवसापूर्वीच लावलाय आणि हे जे काय आज 50 किलो धान्य आलंय ना ते त्या बोर्ड मुळे आलंय आजूबाजूच्या लोकांकडून. कळलं ना, आता 50 किलो आलंय, मग 100, मग 150, मग आपल्याला स्टाफ पण वाढवावा लागेल. तू अप्लाय करू शकतेस बरं का. मी ऑलरेडी जॉब करते. हो बास करा, पुरे झाली स्वप्न आता. काही लोकांना वहिनी तसंच करतात, नुसते तोंडाची वाफ. हा काय ए हरीश, हिला कशा कळल्या तोंडाच्या वाफा हा ए दादा, अरे ती मस्करी करते, बाकी काही नाही. हिला सांगा ही जास्त बोलते नाही तर काय तोंडाच्या वाफा काय हा तू काय उगाच भांडण वाढवतोय. भांडण कोण करतोय नेहमी हा भांडण करतो. मी त्याला त्याची वस्तुस्थिती सांगतोय. एक मिनिट ए बाबा बदल. हे काय, इकडे आम्ही भांडतोय आणि तू साखर काय वाटतेस. भांडण कोण भांडतंय? अरे इतरांना हे भांडण वाटू शकतं, मला विचारशील तर आज खूप दिवसांनी माझं घर भरलेलं दिसतंय. खरं सांगू, मी आणि वीणा आम्ही हा घरघंटीचा व्यवसाय सुरू केला ना, त्या निमित्ताने अचानक अख्खं कुटुंब एकत्र आल्यासारखं झालंय. प्रत्येक जण या व्यवसायात सहभागी झालाय. म्हणजे बघा ना, आता संतोष मदत केली तर यातून थोडंसं कमिशन त्याला मिळेल. ह्या पायी का होईना पण या व्यवसायात लक्ष घालतोय. सिंचना, तिला जेव्हा लक्षात आलं की आम्ही व्यवसाय सुरू करतोय आणि ती पत्रकं वगैरे वाटतोय, तेव्हा तिला वाटलं ह्या बायका काय जुन्या पद्धती अवलंबतायत, म्हणून ती यात सहभागी झाली मार्केटिंग करायला. ती आली म्हटल्यावर हरीश येणारच. आणि माझी भावना तर काय, माझी गोड पोर आहे, या ना त्या कारणाने तिचा हात व्यवसायाला लागतोच.